गोपाळ गोपाळ थांब की. गोपाळ 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 थांब की. गोपाळ 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 गोपाळ. पास झालं आता. अति झालेत लाड त्याचे. लाड करून करून बिघडलाय तो आता. आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, कुठे बोलतोय याचं काही भान उरलंय का त्याला? अगं त्याचा वाढदिवस आहे म्हणून इतक्या कौतुकाने एवढा महत्वाचा संस्कार करायला गेलो त्याच्यावर, तर त्याची काय किंमत ठेवली त्यांनी? माळ नाकारली. काही नाही, त्याचा वाढदिवस वगैरे असला ना तरी त्याचं काही कौतुक वगैरे करायचं नाही. त्याला काही आंब्याचा शिरा वगैरे खायला घालू नको. राहू दे त्याला तसंच. पण असू दे, त्याचा वाढदिवस असला ना तरी त्याला उपाशीच राहू देत. उपाशी राहिला म्हणजे बरोबर वठणीवर येईल. काय बोलताय हे? लहान मुलांना शिक्षा करण्याच्या विरोधात आहात ना तुम्ही? तुम्ही कसे वडील आहात? आहो वडील आहे म्हणूनच शिक्षा करणार आहे मी त्याला. त्याच्याशी असं वागताना मला काय बरं वाटत असेल का ग? पण मुलगा जर चुकत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणं हे वडिलांचं काम आहे. मग ते करताना माझ्या मनाला किती वाईट वाटू देत, यातना होऊ देत, पण मी ते करणारच. आणि आई म्हणून चार चौघांसमोर कसं बोलला तो तुझ्याशी शकू? पण त्याने अजून त्याचं आणि माझं नातं नाही स्वीकारलंय. मग ते त्याला स्वीकारावं लागेल. तू माझी बायको आहेस आणि त्याची आई आहेस. तुझ्याशी असं नाही बोलायचं. हो, पण मुलाला आईवर रागवायचा अधिकार असतो की? रागवण्याचा अधिकार आहे, पण अपमान करण्याचा नाही. गोपाळ रे. काय बोलला तू? त्याने तर माझं नावही घेतलं नाही. काय बोलला ऐकलंच ना तू? लहान आहे तो. काही लहान वगैरे नाही येतो, आता 13 वर्षाचा आहे. अहो, आडनिडं वय आहे त्याचं. त्यानं त्याचं आणि माझं नातं स्वीकारलं नाहीये इतकं. पण मी हात नाही टेकेन. आज ना उद्या तो मला नक्की आई म्हणेल, असा विश्वास आहे पांडुरंगावर पूर्ण. या जगात माझा एकच मुलगा आहे, तो म्हणजे गोपाळ. तुम्हाला खरं सांगू का, आपलंही थोडं चुकलंच की. आपण त्याच्याशी बोलायला हवं होतं आधी. अरे काय बोलतेस तू? आता माझ्या वडिलांनी माझ्या गळ्यात माळ घातली, त्यावेळेला काय परवानगी विचारली होती माझी? पण तो काळ वेगळा होता की, हा वेगळा काळ आहे. तुम्ही काळजी करू नका. शेवटी वळचणीचं पाणी वळचणीलाच जाते. तो तुमचा मुलगा आहे. तो असं कसं वेगळ्या मार्गाला लागेल? तो थोडा धीर धरा. जबरदस्ती केली तर अवघड होईल. जरा धीर धरा.
नमस्कार वकील साहेब, बोला ना. बरं मी काय म्हणतो, आज तुम्हाला ऑफिसला यायला जमेल का? आज वकील साहेब जरा पोराचा वाढदिवस होता आज. काही महत्वाचं असेल तर जाऊन या. त्या कागदासंदर्भात काही महत्वाचं बोलायचं होतं का? काम तसं महत्वाचंच आहे, पण फोनवरती नको. आपण प्रत्यक्ष भेटूया, मगच बोलूया. या तुम्ही, मी वाट पाहतो. हो ठीक आहे, ठीक आहे, येतो आम्ही. हो.